प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूमध्ये सर्वांचं स्वागत. नवीन वर्षाचा पहिला दिवस, हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्ष हे एक पुन्हा एकदा हे वर्ष जोडून, नवीन वर्ष 2025 हे जोडून देवाने एक दुसरी अजून एक संधी आपल्या सर्वांना दिलेली आहे. This new year 2025, this year देवाने एक अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला दिलेली आहे, संधी दिलेली आहे. अगेन गॉड हॅज गिवन अनदर अपॉर्च्युनिटी. म्हणजे काय, तर देवाची ही कृपा आहे, देवाची कृपा आहे आम्हावर. त्यामुळे हे नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोडलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणतो हॅपी न्यू इयर टू यू. तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. ओके. इर्मया 29:11 हे वचन वाचूया. सर्वांनाच माहित आहे, सर्व चर्चेसमध्ये आणि या आजच्या या मेसेजमध्ये, नवीन वर्षाच्या मेसेजमध्ये देवाची जी महानता आहे, देवाच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्या सर्वांसाठी, देव नेहमी त्याच्या वचनातून बोलतो. देव नेहमी स्वतःची माहिती त्याच्या शब्दातून म्हणजे वचनातून दिलेली आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. देव म्हणतो की तुम्हासाठी माझे संकल्प जे आहेत ते हिताचे आहेत, नक्कीच अनिष्टाचे नाहीत, तर तुमच्या भावी सुस्थितीचे आशा देणारे आहेत. आपला देव कसा आहे पहा. देव महान आहे. आम्ही देवाला विसरतो, पण देव आम्हाला विसरत नाही. प्रत्येक वर्षी, प्रत्येक युगामध्ये त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्यरत आहे. आणि या वर्षाच्या प्रत्येक दिवशी मी तुम्हाला अजून आठवण करतो की या वर्षाच्या प्रत्येक दिवशी देवाचं वचन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत आहे. आमेन, आमेन, आमेन. या नवीन वर्षाच्या 365 दिवसांसाठी सुरक्षित राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, सदृढ राहण्यासाठी, आरोग्यमय राहण्यासाठी देवाचं वचन महत्त्वपूर्ण आहे. आमेन, आमेन. देवाचं वचन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ओके. त्याचप्रमाणे यहोशुआच्या पहिला अध्याय 9 वचन हे का वाचत आहे बघा. यहोशुआ पहिला अध्याय 9 वचन मध्ये तो देव, यहोशुआचा देव, जो मोशेचा देव, तोच आमचा देव आहे. सेम गॉड वी हॅव, तोच देव आमचा आहे. ओके. आणि मग तो यहोशुआला काय म्हणतो, मी तुला आज्ञा केलेली आहे, खबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर असतो. आमेन, आमेन, आमेन. प्रत्येक युगासाठी, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक दिवसासाठी 365 डेज आणि अ इयर, या वर्षाच्या 365 दिवसांमध्ये देवाचं वचनच आपल्याला सहाय्यभूत आहे. आमेन म्हणा, आमेन. आणि म्हणतो तुम्ही म्हटलेलं आहे घाबरू नकोस. या नवीन वर्षामध्ये तू घाबरू नकोस. ए चर्च, ए बिलीवर चर्च ऑफ जीसस, तू घाबरू नकोस. हे म्हणली तू घाबरू नकोस, तू जाशील तिकडे 365 दिवसामध्ये मी तुझ्या बरोबर सदैव देत आहे. आमेन म्हणा, आमेन, आमेन. जोरात. ओके. तिसरं वचन 2 Corinthians chapter 5 verse 17. 2 Corinthians chapter 5 verse 17. दुसरे करिंथ 5 अध्याय 17 वचन वाचा. म्हणून जर कोणी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. ही दे आर न्यू जनरेशन. ओके. नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले. आमेन, आमेन, आमेन. या नवीन वर्षामध्ये लक्षात घ्या, नवीन वर्षामध्ये नवीनता तुम्हाला मिळण्यासाठी हे देवाचं वचन सहाय्यभूत आहे. जुने होऊन गेलेलं आहे, जुने ते तुमच्या जीवनामध्ये पासावे. आणि काय आलेलं आहे, नवीन गोष्टी, न्यूनेस, नवीनता ख्रिस्त येशूच्या ठायी तुमच्यामध्ये या नवीन वर्षामध्ये आलेली आहे. म्हणता आमेन. जोरामध्ये म्हणा. यस. ओके. तिसरं वचन, चौथं वचन, फिलिप्पी पत्र 4 अध्याय 7 वचन. फिलिप्पी 4:7. फिलिप 4:4. फिलिप पत्र 4 अध्याय 7 वचन.
फिलिपियर 4:7. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती हा. तुमचे अंतःकरणे हा. तुमचे विचार हा. ख्रिस्त येशूमध्ये राखेल. पुन्हा आवाज. हा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या म्हणजे पलीकडे सर्व असलेली बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती देवाने दिलेली शांती, पीस फ्रॉम गॉड, तुमचे अंतःकरणे तुमचे विचार आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. राखेल. हे फार महत्वाचं आहे. पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला हे वचन साहेब आहे. गणना 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 मंडळीतील प्रत्येकासाठी हे वचन आहे. मी आता मंडळीचं नाव घेणार आहे. जी मंडळी, या मंडळीची ओळख बिलीवर चर्च ऑफ जीसस या नावानं या जगामध्ये आहे. बिलीवर चर्च ऑफ जीसस. ओके आहे ना. तुमची नावं जे आहे ते काय, तुमचं आयडेंटिफिकेशन. तुमचे आयडेंटिटी काय, तर तुमचं नाव या तुम्ही तुमच्या नावाने या जगामध्ये तुम्ही प्रचलित असता. ओके. तर गणना 6:24-25. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो हा. व तुझे संरक्षण करो. हा. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. आता मी वाचतो मंडळीसाठी. बिलीवर चर्च ऑफ जीसस मंडळीचं नाव आहे. चर्चचं नाव काय? बिलीवर चर्च ऑफ जीसस. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. बिलीवर चर्च ऑफ जीसस 25 वचन. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो, मंडळीवर पाडो व तुझ्यावर कृपा करो. 26 वचन. बिलीवर चर्च ऑफ जीसस. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. होल 365 days 2025 ब्लेसिंग ऑफ गॉड. आमेन आमेन आमेन. जोरात म्हणूया आमेन. 1 2 3 4 5 6 नीतिवचन. प्रोब चॅप्टर 3 नीतिवचन 3 5 6. नीतिवचन, नीतिसूत्रे 3रा अध्याय 5-6 वचनात. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. 3-5-6 पुन्हा वाचा. बरोबर वाचा पुन्हा. तू आपल्या अगदी मनापासून या वर्षामध्ये 2025 मध्ये तू आपल्या अगदी बाय हार्ट, मनापासून, बरोबर नको, मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेव, परमेश्वरावर भरोसा ठेव. आमेन आमेन आमेन. आणि किती चांगली गोष्ट आहे. या वर्षामध्ये तुम्हाला देवाचं वचन येत आहे. नीतिसूत्रे 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. या वर्षामध्ये 365 दिवस, नॉट ओनली वन डे, नॉट संडे, एव्हरी डे. ओके. काय करायचं आहे तुम्ही? पूर्ण मनापासून जिवे भावे. मनापासून म्हणजे पूर्ण जिवे भावे. देवाला कोणते लोक प्रिय आहेत तुम्हाला ठाऊक आहे? बायबलचा सांग कोणते लोक प्रिय आहेत? जे जिवे भावे देवावर प्रीती करतात, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्णपणे. सो इथं पण तसंच लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? पूर्ण मनापासून. हे मुला, तू या वर्षामध्ये पूर्ण मनापासून काय कर? परमेश्वरावर अवलंबून राहा किंवा परमेश्वरावर विश्वास ठेव किंवा भाव ठेव. तुझा भाव जो आहे परमेश्वरावर असावा. पुढे आणि तू या वर्षामध्ये 365 दिवसामध्ये असा एक दिवस तू तुझ्या मनावर, तुझ्या मनाप्रमाणे, बुद्धीवर तुझ्या अवलंबून राहू नकोस. लक्षात घ्या, प्रत्येकाला हे वचन आहे. तू मनाप्रमाणे, प्रत्येक विश्वासणारा या ठिकाणी आहे. त्या प्रत्येकासाठी देवा बुद्धीवर आपल्या अवलंबून राहू नका. तर तुझ्या सर्व मार्गामध्ये जिथं तू काम हातात घेशील, सकाळी उठशील, तू जाशील कुठे कामाला किंवा अजून काय कुठे जाशील, तर पहिल्यांदा तू त्या मार्गामध्ये प्रथम देवाचा आदर कर.
प्रथम स्थान तू देवाला दे. ओके, फर्स्ट प्रेफरन्स, यू गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स टू गॉड. एव्हरी युअर डोमेस्टिक वर्क, तुमचं कोणतंही काम असू दे, त्या कामामध्ये प्रथम स्थान तुम्ही देवाला दिले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. 2025 मध्ये या नवीन वर्षामध्ये 365 दिवस स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, तर देवावर भाव ठेवा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, आणि देवावरच विश्वासू राहा. आणि देव म्हणजे तुमचा देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमचा पाठीराखा होईल. आमेन आमेन. कुणाला आशीर्वाद पाहिजे असतील तर याप्रमाणे जी 6 भरपूर आहेत माझ्याकडे वचनं, पान भरून आहे, परंतु इतके पुरेसे आहेत, तर इतकं आम्ही पाळण्याचा प्रयत्न करूया. पहिले मी तुम्हाला सांगितले यिर्मयाच्या पुस्तकातून 29:11, परमेश्वराचे संकल्प तुमच्या आणि माझ्यासाठी खूप हिताचे आहेत, है ना. हिताचे आहेत, ते आमच्या खूप आनंद देणारे आहेत, आणि भावी सुस्थिती फ्युचर आपलं त्याच्या स्वाधीन आहे. फ्युचर आमचं उज्ज्वल करणारं विचार, उज्ज्वल करणारं संकल्प देवबाबाचे आहे. दुसरं आपण वाचलं यहोशुआ 1:9 आम्ही या वर्षामध्ये भिवू नये, कचरू नये, हिंमत धरायला पाहिजे. विश्वासू राहण्यासाठी, विश्वासू असण्यासाठी आम्ही हिंमत धरायची आहे. कारण म्हटलेलं आहे, तू जाशील तिकडे मी तुझं बरोबर आहे. आमेन आमेन. देव कुणाला टाकत नाही, सोडत नाही. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, काय कोणता जॉब पाहिजे, काय तुम्हाला हवं आहे, सर्व त्याकडे मागा, सर्व मागा. मागा म्हणजे तुम्हास आज काय दुसरी म्हटलेलं आहे, मागा आणि मिळवा. यस, ओके, प्रभूला धन्यवाद असो. दुसरे कधी 5:17 मध्ये आम्ही वाचलं की जे ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत ते कोण आहेत? न्यू जनरेशन, नवी उत्पत्ती आहेत. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, ख्रिस्त येशूच्या ठाई असल्यामुळे जुनं त्यांच्या जुनं ते जे आहे, जुनं द्वेष, मत्सर, कलह, तटपुटी, मतभेद, काय अशा गोष्टी असतात, इगो असतो, घमंड असते, सर्व गोष्टी ख्रिस्त येशूच्या ठाई असल्यामुळे तुम्ही या वर्षामध्ये काय झालेलं आहे, ते निघून गेला आहे, निघून गेलेला आहे. हा विश्वास, ही खात्री बाळगा, कारण ख्रिस्त येशूमध्ये ते नवे झाले आहे. जुनं होऊन गेलं आहे, पहा ते तुम्ही नवीन झालेले आहात. पण आम्ही नवे झालेले आहे, मी नवीन झालो आहे, मी नवीन झाले आहे, मी नवीन झालो आहे. तुम्ही नवीन झालेला. हे नवीन वर्ष नवीन होण्यासाठी आहे. जुनं तसंच नाही आहे ना, बिलकुल नाही, बिलकुल नाही. जुनं असताच कामा नाही. आणि लक्षात घ्या, तुम्ही काय माझा, तुम्ही कालपासून किंवा पूर्ण नवीन आता शेवटाच पोहोचलो 2024ला आपण निरोप दिला, बाय बाय केलं, त्यावेळेस आम्ही नवीन निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे, नवीन निश्चय केलेला आहे की बाबा मी 2024 मध्ये जो चुकलेला आहे तर मी आता 2025 मध्ये चुकणार नाही. देव अशा बारीक सारीक, मनुष्य जसा पाहतो तशा बारीक सारीक गोष्टी पाहत नाही. तुम्ही क्षमा मागितले तर लगेच तो तुम्हाला क्षमा करतो म्हणून कायम चुका करू नका. 2025 मध्ये पूर्ण आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, पूर्ण आरोग्य मिळावे, पूर्ण अगदी प्रभूचं गौरव कसं करता येईल ते करा. प्रभूचे आशीर्वाद घेण्यासाठी खूप लोक आसुसलेले आहेत. प्रभूपासून जे आशीर्वाद आहेत ते घेण्यासाठी खूप उत्सुक लोक आहेत या जगामध्ये. पण प्रभूपासून जे जीवन आहे ते जीवन घेण्यासाठी कोणी तयार होत नाही, उत्सुक नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, जे काही तुम्ही मागता ते मिळतं. पण तुम्ही मेला, मनुष्य मेला की ते जे काही मिळालेलं आहे ते तसंच या भूतलावर राहतं, काही घेऊन जात नाही. तर प्रभू येशूकडे काय मागायचं आहे नवीन वर्षामध्ये? प्रभू येशू जीवन देण्यासाठी आला, ते जीवन मी घेतलं पाहिजे. आमेन आमेन. मग तुम्ही कायम स्वरूपी, कायम प्रत्येक दिवशी तुम्ही आशीर्वादित असणार आहे. म्हणा हालेलुया. प्रभू येशूचं जीवन घ्या. हे जीवन देण्यासाठी या जगामध्ये आलो, हे जीवन देण्यासाठी आलोय, तेही विपुल जीवन. या सुधीर बरोबर, तेही विपुल जीवन, भरपुरीचं जीवन येशूमध्ये आहे, ते घ्या. ओके. दुसरं मी वाचलं फिलिप 4:7 मध्ये. ओके. त्याचप्रमाणे गणना 7:24-25 आणि नीतिवचन 3:5-6 हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, देवावर भाव ठेवा. ओके. प्रभू येशूचे मुखप्रकाश तुमच्यावर पडो.
प्रभू येशूचे मोठे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. त्या सर्व अशा इन्करेजमेंट, उत्साह देणारी वचनं तुम्ही वाचलेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत. कारण हा दिवस जो आहे, दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. हा दिवस प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये जोडला आहे. दिस इज द न्यू इयर गॉड हॅज मेड इन आवर लाईफ. देवानं हे नवीन वर्ष तुमच्या माझ्या जीवनामध्ये जोडलेलं आहे. आमेन आमेन. का जोडलेलं आहे? का जोडलेलं आहे? तर वी विल बी ब्लेस्ड. आम्ही आशीर्वादित व्हावे, आम्ही आशीर्वादित व्हावे. ओके, प्रेज द लॉर्ड. ओके, प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. आता काल आपण कॅन्डल नाईट सर्व्हिस केली. काल काय केलं आपण? कॅन्डल नाईट सर्व्हिस. नाही, खूप सुंदर मेसेज त्या कॅन्डलमधून आहे. कॅन्डल नाईट त्याचा उद्देश आहे, एक प्रथा आहे, प्रथा ट्रॅडिशनल म्हणून आपण ते करतो मंडळीमध्ये, आहे ना. किती सुंदर झालं, किती डान्स झाले, किती काय. आम्ही चाललो प्रकाशात प्रकाशात प्रकाशात. सारखं म्हटलं, आम्ही 3 वेळा म्हटलं, आम्ही चाललो प्रकाशात प्रकाशात प्रकाशात. अजून म्हटलं, आम्ही चाललो प्रकाशात प्रकाशात प्रकाशात. सो यू आर वॉकिंग इन द लाईट ऑफ द लॉर्ड जीसस. तुम्ही येशूच्या प्रकाशामध्ये चालत आहात. लास्ट नाईट यू डिसाइड, तुम्ही तो निर्णय घेतला, आय एम वॉकिंग विथ जीसस क्राइस्ट, लाईट ऑफ जीसस. मी चाललो प्रकाशामध्ये, चालत आहे येशूच्या नावामध्ये. आमेन आमेन. एक दिवस का? 31 डिसेंबर का? मग काय म्हटलं आपण? पुढचं काय कळवायला? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सर्व दिवस किती छान. सर्व दिवस किती छान. हे सर्व दिवस जे 7 दिवस आहेत ते किती छान होणार आहेत, किती छान आहेत, खूप छान आहेत. पण कधी? वेन यू वॉक टू द लाईट ऑफ द लॉर्ड जीसस. तुम्ही ख्रिस्त येशूच्या प्रकाशामध्ये चालता. तर आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. इंग्लिश कॅलेंडर, संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे. मराठी नाही. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके, बरं. हालेलुया. आणि कॅन्डल हातामध्ये होती आपल्या. आणि मी तुम्हाला सांगितलं काय, कॅन्डल कशी जळत आहे आणि आपल्याला दुसऱ्यांना प्रकाश देत आहे, तसं तुमचं जीवन आहे. तुम्ही इतरांना प्रकाश देण्यासाठी या जगामध्ये आहात. एक दिवस येणार आहे त्यावेळेस तुम्ही बोलणार नाही. एक दिवस येणार आहे तुमचे डोळे उघडणार नाही. एक दिवस किती कोण काय बोलू लागलं तर तुम्हाला ते ऐकू येणार नाही. जोपर्यंत आमचे डोळे उघडे आहेत, जोपर्यंत आमच्या मुखामध्ये श्वास आहे, जोपर्यंत प्रभूने आम्हाला जीवन ठेवलेलं आहे, तोपर्यंत हे कार्य आम्हाला करता येतं. एकदा का वेळ निघून गेली, अशा अनेक वेळा आम्ही दौडलेले आहेत. परंतु आज पुन्हा एकदा नवीन वर्षाचा प्रारंभी देवबाप आठवण करून देत आहे, तुम्ही कोणतीच गोष्ट देवापासून आहे ती इग्नोर करू नका. तुम्हाला देव केलेले जे आशीर्वाद आहेत ते तुमच्यापासून दूर जातील. सैतानाला वाव देऊ नका. तर सैतानाला तुम्ही आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. यासाठी देवाच्या अधीन व्हा असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणा प्रेज द लॉर्ड. म्हणा जोरामध्ये प्रेज द लॉर्ड. दिवा बोलतो का? मी विचारतो, दिवा बोलतो का? किंवा कॅन्डल जे आपल्या हातामध्ये ती बोलली का? कॅन्डल बोलली का? दिवा बोलत नाही किंवा मेणबत्ती बोलत नाही. मग त्याचा परिचय आम्हाला काय होतो? त्याचा परिचय, त्या दिव्याचा परिचय कसा प्राप्त होतो? त्याचा जो प्रकाश आहे, बरोबर आहे, त्याचा पडलेला प्रकाश जो आहे तो त्या दिव्याचा परिचय आम्हाला देतो. आमेन. किती चांगलं आहे. दिवा बोलत नाही, परंतु त्याचा प्रकाश जो आहे तो त्या कॅन्डलचा किंवा त्या दिव्याचा परिचय आम्हाला देतो. त्याप्रमाणे तुम्ही जे आहात विश्वासू, येशूने निवडलेले, स्वतःविषयी काहीच बोलू नका. कॅन्डल बोलते का? दिवा बोलतो का? मेणबत्ती बोलली का रात्री? नो. तुम्ही तसं काही स्वतःबद्दल बोलू नका, काहीच बोलू नका स्वतःविषयी. उत्तम कार्य करत राहा, देवाचं कार्य करत राहा, देवाचा गौरव करत राहा, साक्षीसाठी काय आतुर असा. देव नेहमी सहाय्य करण्यास तुम्हाला तत्पर आहे. बायबल वाचा, प्रार्थना करा, शुभवर्तमान सांगा, दररोज सहभागितेमध्ये येण्यासाठी उत्सुकता, आतुरता तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करा. उत्तम ते कार्य करत राहा. तेच तुमचं काय असणार आहे? परिचय असणार आहे. तुम्ही बोलू नका.
तुम्ही कार्य करत राहा. तुम्ही विश्वास ठेवा म्हटलेला आहे. नुसतं विश्वासाचं कार्य दिसू द्या. तुम्ही विश्वास आहात सांगण्यापेक्षा तुमच्या जीवनातून तो दिसला पाहिजे विश्वास. येशू सांगण्यापेक्षा येशू माझ्यातून दिसला पाहिजे. आमेन आमेन आमेन. लक्षात घ्या. जरा अजून जरा खूप खोलवरती जाण्याचं आहे. येशूला प्रभू म्हणून बस नाही आहे. येशू माझा तारणार आहे म्हणून एवढं पुरेसं नाही आहे. येशू माझ्यातून दिसला पाहिजे. ख्रिस्त माझ्यातून दिसला पाहिजे. म्हणा प्रेज द लॉर्ड. हे कसं करणार हो? कसं होणार? हे शक्य आहे का येशू माझ्यातून दिसण्यासाठी? जे वचन आहेत, जे सभागुण आहे. काल गलती करायचं 5 आपण बघितलं की 9 फळं पवित्र आत्म्याची 9 फळं. त्यापैकी 9 फळं आहेत. प्रीती, ममता, चांगुलपणा, आनंद, सहनशीलता, विश्वासूपणा, नम्रता, इंद्रिय दमन. ह्या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याचे सभागुण आहे. आणि ह्या सभागुण आपल्यामध्ये असणं, ह्या सभामध्ये चालणं म्हणजे येशूला प्रगट करणं आहे. तुम्ही जर राग करत असाल तर येशू दिसेल का? नाही, येशू तिथे नाहीच आहे. तेव्हा ओळखा तुम्ही राग करता, तुम्ही हिडीस फिडीस करता, तुमच्यामध्ये ख्रिस्त नाहीये. नवीन वर्षामध्ये सावधान. नवीन वर्षामध्ये सावधान. अटेन्शन. जर असं असेल तर सावधान व्हा. आपण लगेचच अटेन्शन असलं पाहिजे. ख्रिस्ताला गौरव देणारे जीवन, ख्रिस्ताला गौरव देणारे शब्द माझ्या मुखातून आले पाहिजे. ख्रिस्त माझ्यातून दिसला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक नवीन वर्षामध्ये येणारी सकाळ, प्रत्येक दिवसाची सकाळ मुख सांभाळायचं आहे, डोळे सांभाळायचे आहेत, कान सांभाळायचे आहेत. त्याला गौरव देणारे शब्द मुखातून काढायचा प्रयत्न करूया. मला कोण कोण ॲग्री आहे म्हणेल आमेन. जे ॲग्री आहेत ते म्हणतील आमेन. ॲग्री आहेत तुम्ही सकाळी उठल्यावरच ते करू शकता. फार सकाळी उठला आणि मग सुरू केलं तोपर्यंत काय काय बडबडून गेलेलं आहे, काय काय बडबडलेलं आहे, काय काय चिडचिड केलेलं आहे. तुम्ही प्रार्थना करून काहीच फायदा नाही. ज्या मुखातून तुम्ही येशूसाठी बोलता, येशूवर बोलता, ते मुखच पहिल्यांदा अशुद्ध करू नका. राग करू नका कुणाचा. द्वेषाचे शब्द मुखामध्ये असू नये. काही करून दाबा ते, चावा ते, जीभ चावा. ते बोलू नका. जिभेला म्हणून तू बोलू नको, राग आला नाही, करू नका. त्याच मुखातून आम्ही येशूचं गौरव करतो. सांभाळा, सावधान राहा. आमेन आमेन. पहिल्यांदा उठल्या उठल्या सकाळी या नवीन वर्षामध्ये निर्णय घ्या की नवीन वर्षाची सुरुवात, प्रत्येक दिवसाची सकाळ. तर ज्यावेळेस आमचं मुख बोललं जातं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही येशूबरोबर बोललं पाहिजे. येशूबरोबर बोललं पाहिजे. कुणाबरोबर बोललं पाहिजे? येशूबरोबर बोलायला पाहिजे. देवाबरोबर बोललं पाहिजे. पहिल्यांदा कारण त्यानं हा दिवस माझ्या जीवनामध्ये जोडला आहे. दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. प्रभू मी हा दिवस माझ्या जीवनामध्ये तू जोडलेला आहेस आणि म्हणून मी उठलो आहे, म्हणून मी आनंदित आहे, म्हणून मी जिवंत आहे, म्हणून त्याच्याशी पहिला बोलायचं. आमेन आमेन. कारण सैतानाने बोललेले, सैतानाबरोबर बोलत असलेली लोक या जगामध्ये काय आहेत? जास्त आहे. पण ते सैतानावर बोलण्याच्या अगोदर आम्ही देवावर बोलून रिकाम झालं पाहिजे. आम्ही सकाळी हालेलुया. दावीद म्हणतो प्रार्थना समयी देवाचं गौरव करणं, देवाची उपकार स्तवन करणं किती चांगलं आहे. आमेन आमेन. देवाबरोबर प्रथम बोलणं किती मनोरम आहे, किती आनंदित आहे असं दावीद म्हणतो. फक्त शब्द देवाच्या गौरवासाठी मुखामध्ये या 2025 मध्ये असण्यासाठी सावधान. अटेन्शन. म्हणा प्रेज द लॉर्ड. मंडळीला इशारा देण्यात आलेला आहे. चर्च हे बॉडी आहे, येशू ख्रिस्ताची बॉडी. आणि चर्चला एक इशारा देण्यात आला, वॉर्निंग दिलेलं आहे चर्चला. काय दिलेलं आहे वॉर्निंग माहिती आहे? चर्चला वॉर्निंग म्हणजे कुणाला वॉर्निंग? प्रत्येक विश्वासणाऱ्याला वॉर्निंग आहे. वाचा 2 Corinthians 14 ते 18 वचन. वॉर्निंग आहे. वॉर्निंग. काही करा पण तुम्ही ह्यासारखं असलं पाहिजे. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. थांबा. इथं काय लिहिलेलं आहे? तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर तुम्ही संबंध जोडू नका. असं काय कोण सांगतं? बायबल सांगतं, देव सांगतो. कारण तुम्ही मी कोण आहोत? विश्वास आहोत. वी आर बिलीवर्स. है ना? आम्ही विश्वास आहोत.
त्यामुळे वॉर्निंग आहे आपल्याला. काय वॉर्निंग आहे? अविश्वासू लोक जगामध्ये आहेत, आजूबाजूला आहेत, तुमच्या अवतीभोवती आहेत. इव्हन तुमचे फ्रेंड असली तरी सुद्धा त्यांच्याबरोबर काय केलेलं आहे? त्यांच्याशी संबंध जोडून तुम्ही वीजोड होऊ नका. वीजोड मीन्स कर्स, शापित होऊ नका. वीजोड म्हणजे शापित. फार प्रयत्न करावे लागतात. लक्षात घ्या, ते शाप आपण घेतल्यानंतर, विजोड झाल्यानंतर ते शाप निघून जाण्यासाठी बापरे बापरे आटापिटा करावा लागतो. फार त्रासदायक ते जीवन आहे आणि ते आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून अगोदरच आपली सहभागिता, आपली मैत्री, आपली संगत विश्वासणाऱ्यांच्या बरोबर असली पाहिजे. तुम्ही अविश्वासणाऱ्यांच्या बरोबर संगत धरून विजोड होऊ नका. वॉर्निंग, चर्चला वॉर्निंग, विश्वासणारा, प्रत्येक विश्वासणारा वॉर्निंग. पुढे कारण नीती व स्वैराचार यांची कशी होणार? नीती आणि स्वैराचाराची भागीदारी कशी होणार? अंधार आणि प्रकाशाची भागीदारी कशी होणार? पुढे उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? मिलाप होऊ शकतो का? इथं प्रकाश आहे, ट्यूबलाईट लावलेला अंधार कुठे गेला माहिती नाही. बरोबर आहे की नाही? भागीदारी होती का? एक तर प्रकाश राहील, नाही तर अंधार राहील. लाईट लावलेला अंधार कुठे जातो, पळून जातो माहिती नाही. आणि म्हणून पुढे ख्रिस्ताची बलियाबरोबर एक वाक्यता कशी वाक्यता होणार? सैतान, इविल स्पिरिट, इविल थॉट्स, हाऊ इज पॉसिबल? है ना? खोटं बोलणारे आणि खरं बोलणारे मैत्री करतील का? आरोग्यवान व्यक्ती आहे आणि जो रोगी व्यक्ती आहे, बार गळ्यात गळा घालून त्याच्याबरोबर आपण बोलत बसू का? सगळे इन्फेक्शन आपल्यावर. फार महत्वाचं आहे विश्वास जीवनामध्ये. मी दिनाकरण बरोबर, डीजे दिनाकरण प्रभूमध्ये आहे, ते प्रभूकडे आहेत. 13 दिवस त्यांच्या बरोबर होतो आणि मला त्यांनी वॉर्निंग दिली. मला त्यांनी सांगितलं, ब्रदर सुनो, आप जब भी किसी के ऊपर हाथ रखते हैं और प्रार्थना करते हैं, जब भी आप विश्वास से किसी पर प्रार्थना करते हैं, हाथ रखते हैं, सावधान सावधान. मी तर म्हटलं, काय सावधान? प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. ठीक आहे, जरूर प्रभूचं सामर्थ्य आहे, पण तो व्यक्ती एवढा शापित आहे, तो एवढा सैतानानं पछाडलेला आहे. यू डोंट नो. तुम्हाला माहिती नाही ब्रदर, तुम्हाला माहिती नाही. आणि तुम्ही हे माहिती करून घ्या. पहिल्यांदा तुम्ही कोणावर हात ठेवता, त्याचे कर्स जे आहेत सर्व तुमच्याकडे रिव्हर्स येतील. रिव्हर्स. पहिल्यांदा प्रार्थना करा. फर्स्ट प्रे फॉर दॅट पर्सन. मग देव दाखवेल की किती कर्स आहे त्याच्यामध्ये, किती शापानं भरलेला व्यक्ती आहे तो. बापरे, सहजच मी येशूच्या नावामध्ये सहजच प्रार्थना करायला हात ठेवले, सगळं रिव्हर्स, सगळे कर्स माझ्याकडे येते. आणि तसं घडलं. दिनाकरन सांगितलं, ब्रदर डीजी सांगितलं की यस, इट्स हॅपन. मेनी सर्वंट ऑफ गॉड ते कर्स मध्ये आले. पण विश्वासणाऱ्यांनो, बायबल कसं सांगतं, हिंट दिलेली आहे इथं. अविश्वासणारे लोक आहेत, अविश्वासणारे लोक आहेत, शापित लोक आहेत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत. तुम्हाला माहित आहे का, जर संगत ठेवली, सुगंध देणाऱ्या फुलाजवळ, सुगंध देणाऱ्या फुलाजवळ गार्डन मध्ये तुम्ही गेला, है ना, सुगंध देणारी फुलं असतात, बरोबर, येतं का नाही सुगंध? आजूबाजूला तिकडे अगदी जवळ जायला पाहिजे, पुढेच आहे, सुगंध देत आहे. ड्रेनेज लाईननी जा, ड्रेनेजच्या जवळ जा, ड्रेनेजच्या जवळ जा. कसं आहे, सुगंधच्या ऐवजी दुर्गंध येणार. तसं आहे, आपण निवडायचं आहे. सुगंध मिळतो ते निवडायचं आहे. आम्ही सुगंधित राहणार. दुर्गंध निवडला तर उलटा होतील, मरून जाऊ. गॅस आणि ते सर्व इन्फेक्शन. सो गॉड हिंट, म्हणजे देवाने आपल्याला कसं आहे की आपल्याला सावधान केलेलं आहे. विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? लक्षात घ्या, किती चांगला मित्र असू दे, किती चांगली मैत्रीण असू दे, पण ती जर येशूवर विश्वास ठेवत नाही आणि तिच्या संगतीमध्ये तुम्ही आहात 24 आवर्स आणि तुम्ही रविवारी फक्त अटेंड करता आणि बाकीचे सर्व तास जे आहेत, दिवस आहेत, ती काय करते, तिला लोणचं आवडतं, मला भाकरी आवडते, मग तिला चपाती आवडते, मग तिला बिर्याणी आवडते, सर्व तुमचं देवाणघेवाण सुरू आहे. लक्षात घ्या,
एक दिवसाचा संडे आणि 2 तासासाठी तुम्ही आलेलं जे देवाचे विचार घेऊन जाता आणि सगळे बाकीचे तास त्या मैत्रिणीबरोबर त्या मित्राबरोबर तुम्ही घालवता, झिरो तुमचं स्पिरिच्युअल लाईफ झिरो होणार, काहीच फरक नाही. कसे वाढणार तुम्ही स्पिरिच्युअली? आत्मिकरित्या वाढू शकत नाही आपण. आपली संगत जी आहे एकदम स्टँडर्ड म्हणजे चांगल्या विचाराच्या लोकांमध्ये असली पाहिजे, विश्वासू लोकांच्या विचारामध्ये असली पाहिजे. असं नाही की तुम्ही समज ठेवू नका, बोलू नका, असं मी म्हणत नाही. माझे अनेक विधर्मी लोक आहेत, खूप ज्ञानी लोक आहेत. मी अनेक पुस्तकं वाचतो, ज्ञानी लोकांची पुस्तकं वाचतो, राजकीय पुढाऱ्यांची मी पुस्तकं वाचतो, ज्या कादंबऱ्या आहेत पूर्वी लिहिलेल्या त्या पुस्तकं वाचतो. त्याच्यातून ज्ञान मिळतं आपल्याला. आणि जे देवाच्या गौरवासाठी देवासाठी आम्ही उभा राहतो त्यावेळेस जे काही ज्ञान आहे किंवा जे उदाहरण आहेत त्याचा देवाच्या गौरवासाठी, ईश्वरा महिमा मिळण्यासाठी मी उपयोग करतो. जरूर ते ज्ञान त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी लिहिलं, पण मी त्यांची पुस्तक वाचतो, जगातल्या ज्ञानी लोकांची पुस्तक वाचतो. का? कारण त्यांना ज्ञान देणारा माझा देव आहे. त्यांना ज्ञान मिळालं म्हणजे त्यांनी ज्ञान प्राप्त केलं म्हणजे ज्ञानाचा उगम प्रभू येशू आहे. ते ज्ञान जरूर आपली ती जरूर घ्या, पुस्तक वाचा, ज्ञान घ्या. ज्ञानाची आवड धरा असं बायबल सांगतात. तुम्ही वाचू नका असं म्हणत नाही. जगातल्या कादंबऱ्या जरूर वाचा, नॉवेल्स खूप चांगल्या. वाचण्याची आवड, शब्द तुमचे शब्द बदलून जातील. चांगले शब्द तुमच्या मुखामध्ये येतील, विचार बदलतील. चांगली संगत, उच्च संगत, थर्ड लेवल, खालची लेवल. तुम्ही रील पहा आणि एकदम गावंडळ आणि एकदम लो स्टँडर्ड थिंकिंग आणि मग एकदम सेक्सी आणि मग घाणेरडं असं काहीतरी विचार ऐकलं आणि तेच बघू वाटतं, तेच रील येतात. त्या एकदा तुम्ही एक रील स्टार्ट केला मोबाईलवर तर तसलेच रील तुम्हाला प्राप्त होतील. सावधान सावधान सावधान. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. ते माझे लोक आहे, मी त्याचा देव आहे. तर माझे लोक त्या बलियार म्हणजे सैतान, त्या सैतानी विचाराच्या लोकांमध्ये ते मैत्री कसे मैत्री करू शकता? नो. सो दॅट इज वॉर्निंग आहे, ते इशारा आपल्याला दिलेला आहे. म्हणा प्रेज द लॉर्ड. देवाचं मार्गदर्शन तुम्ही ऐकता. न्यू इयर, पहिला रविवार, पहिला दिवस, नवीन सुरुवात, नवीन दिवस. ओके. स्तोत्र 1 ते 3. देवाचं मार्गदर्शन बघा. स्तोत्र पहिला अध्याय 1 ते 3. देवाचं मार्गदर्शन किंवा देवाच्या दृष्टीने असलेले जीवन इथं सांगितलेलं आहे. स्तोत्र 1 कुणाला माहित नाही, पाठ आहे अगदी. वचन: धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलीत चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, त्या बैठकीत बसत नाही, तर तो अहोरात्र शास्त्रात रमतो, रात्रंदिवस तो मनात करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहावर लावलेलं असते, जे झाड हंगामी फळ देते, अशा झाडासारखा, त्याची पाने गमजत नाही, अशा झाडासारखा तो कोण? तो धन्य पुरुष जो अहोरात्र देवाच्या वचनामध्ये रममान होतो तो, आणि जे काही तो हाती घेतो. देवाला प्रथम स्थान देणारा व्यक्ती इथं दाखवलेला आहे. जे काही कुठलेही काम हातात घेतो ना, इंटरव्ह्यूला चाललेला आहे, हो येस, देव त्यांच्या बरोबर आहे, येशू त्यांच्या बरोबर आहे, इंटरव्ह्यू मध्ये पास, सिलेक्ट. कोणतंही काम सिद्धीत जातं. आमेन. कलेसेकरास पत्र 3रा अध्याय. ओके. ते मोठा 1 ते 17 मध्ये या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ख्रिस्त येशू बरोबर आमचं पुनरुत्थित जीवन झालेलं आहे. ख्रिस्त येशू जसा मरणातून पुनरुत्थित झालेला आहे तसं आम्ही सुद्धा पुनरुत्थित झालेलो आहोत. आम्ही होणार असं नाहीये. मी तुम्हाला आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे का नाही? कोणाचं उत्तर असेल? मिळालं आहे का नाही? मिळालं का नाही? काय तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे का नाही असं विचारलं मी.
हा नक्की. कसं का बोललेलं आहे तुम्ही? मिळालं आहे म्हणताना मिळालं आहे. खात्रीने बोला. खात्रीने बोलणारा जीभ चावत बोलत नाही, अगदी हळूहळू बोलत नाही, एकदा बोलतो यस मला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. देवानं जीवन मिळण्यासाठीच तुम्हाला मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठीच प्रभू येशू या जगामध्ये पाठवलेलं आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा त्याला जीवन मिळालं आहे. ज्याला पुत्र लाभला, योहान लिहितो, ज्याला पुत्र लाभला म्हणजे येशू लाभलेला आहे, ज्याने येशूवर विश्वासलेला आहे त्याला जीवन मिळालेलं आहे. आमेन आमेन. मग तुम्हाला सांगतो, मी विचारलं तुम्हाला जीवन मिळालं आहे का? येस. देवाचं वचन आम्हाला दुजरा देतं, देवाचं वचन आम्हाला प्रेरणा देतं, देवाचं वचन आम्हाला खात्री देतं की येस मला जीवन मिळालं आहे. अनेक जण लक्षात घ्या, ख्रिस्तीपणामध्ये अशी वाटचाल करत नाहीत, अशी विश्वासू पण त्यांचं नसतं. पण आज मी तुम्हाला सांगतो, देवाची जी अपेक्षा आहे तुमच्या माझ्यासाठी, आज आपण जिवंत आहोत. 2025 हे नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये जोडलं आहे. नक्की तुम्हाला सांगतो, खरं तुम्हाला सांगतो ही देवाची कृपा आणि देवाचं प्रेम आपणावर आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले. आमची जी होममेड आहे ती आली नाही 2 दिवस झालं, आणि आम्ही विचारलं काय झाले म्हणून, तर ती आली नाही. त्यांचा कोण नातेवाईक मुंबईला राहतात, सरकारी नोकरीमध्ये होते, आणि लक्षात आहे काय झालं की क्रिसमसच्या सुट्टीमध्ये ते जालन्याला गेले, आणि तिथं जालन्यामध्ये गेल्यानंतर क्रिकेटची मॅच खेळू लागले. तरुण म्हणजे 2 मुली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याला एक 6 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2-2.5 वर्षाचा मुलगी आहे. असंच परिवार. आणि तो क्रिकेट खेळताना लक्षात घ्या ऑन द स्पॉट तो पडला, तो उठलाच नाही. मोठा अटॅक आला. तरुण. आपण वाचलं प्लेनचा ऍक्सिडेंट कोरियामध्ये, नॉर्थ कोरियामध्ये 179 पीपल डेड. ते पण असंच क्रिसमस आणि आपल्या परिवाराला भेटण्यासाठी इकडून तिकडून कामाच्या ठिकाणातून ते आपल्या घरी जात होते. प्लेन खाली उतरत असताना क्रॅश झालं. 179 पीपल डेड. त्यांची इच्छा नव्हती का नवीन वर्ष बघावं? सेलिब्रेशन करणार होते 31 डिसेंबर, न्यू इयर आपल्या कुटुंबासोबत. त्यांना ते पाहता आलं नाही. देवाचे किती उपकार मानावेत आपण. कुठं येताना मेलो नाही, येताना कुठं पडलो नाही, कुठं डोक्यावर पडलो नाही. देवाचे उपकार मानावेत इतके थोडे आहेत. देवानं दिलेले आयुष्य आहे. अनेक लोकांना हे माहिती नाही, पण आपल्याला माहिती आहे. आपल्याला सत्य ठाऊक आहे. आम्ही असत्यामध्ये जाऊ नये, असत्य लोक असलेल्या लोकांची संगती असू नये. आमचा विश्वास कमी होतो. लक्षात घ्या. सुगंध देणाऱ्या फुलाजवळ गेल्यानंतर अगदी मन भारावून जातं. सुगंध आनंद अगदी प्रफुल्लित मन होतं. दुर्गंधी देणाऱ्या ड्रेनच्या लाईन मध्ये चालू लागलं तर दुर्गंधी आल्यावर कसं अस्वस्थ वाटणार. आणि म्हणून तसं आहे, विश्वासू आम्ही आहोत. अविश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये राहायचं नाही. जास्त वेळ संगतीत राहायचं नाही. कामापुरतं बोला. मी म्हणतो काय, जस्ट काम झालं, घरी आलं, मस्त पहिल्यांदा हात पाय धुवा, लगेच बायबल वाचा देवाचं. देवा आज जास्त वेळ बोलावं लागतं. कामामुळे बोलावं लागतं तुम्हाला. त्या कामामुळे तिथे पण त्यांच्या म्हणण्याला हा म्हणू नका. त्याचं ऐकत राहू नका. जर अव्यर्थ बोलणं चाललेलं आहे तिथून निघा. कल्टी मारा. होतं का तसं? जमतं का तुम्हाला? जमवा. नवीन वर्षामध्ये जमवा, कारण ते आपल्यासाठी घातक आहे. लक्षात घ्या, आपण या जगामध्ये आहोत, या देशामध्ये आहोत. खूप देवानं आम्हाला नियुक्ती केलेली आहे. देवाच्या दृष्टीने आम्ही बोलवान आहोत. वी आर स्पेशल पीपल. मला प्रेज द लॉर्ड. प्रेषित 4:13 मध्ये तुम्हाला उत्तेजनार्थ मी वचन सांगतो. प्रेषित अपोस्टल ऍक्ट चॅप्टर 4 वर्स 13 4:13 मध्ये सांगतो. आणि मग आपण पुन्हा एकदा आपण डान्स घेणार आहोत. ओके. आणि पुन्हा एकदा रिजॉईस करायचं रात्री. जसं प्रभुवेश झाल्यानंतर, हो सध्या झाल्यानंतर प्रभुवेश आहे, मेजामध्ये भाग घेतल्यानंतर पुन्हा आपण आनंद करणार आहोत. ओके. मी तुम्हाला कुठलं वचन सांगितलं आता? प्रेषित जी कृत्य 4 अध्याय आणि 13 वचन. ओके वाचा. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले, आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. पुन्हा वाचा. ऐका, लक्ष देऊ नका. तेव्हा पेत्राचे आणि योहान याचं
ते धैर्य, खूप धैर्यवान ते होते. अरे काय हे मासे धरणारे, पण काय धैर्याने बोलत आहे, काय भाषा बोलत आहेत, काय भाषाशैली वापरत आहेत. अरे बापरे. हा, तसेच हे निरक्षर व आणि निरक्षर आहेत ते आर अनपढ, अनएज्युकेटेड आहेत, बट दे आर टॉकिंग व्हेरी स्टँडर्ड लँग्वेज. खूप चांगलं बोलत आहेत. एकदम स्पॅनिश लँग्वेज बोलत आहेत, इंग्लंडचं इंग्लिश बोलत आहेत, चांगली भाषा बोलत आहेत. आणि असं ते झालेलं आहे. अनपढ होते ते, मासे धरणारे होते, आणि लोक ऐकणारे म्हणतात दे आर व्हेरी अनएज्युकेटेड, परंतु ते किती चांगलं बोलत आहेत. ओके, पुढे. हे जाणून ते आश्चर्य करू लागले. हे जाणलं आणि त्याला अचंबा वाटला, आश्चर्य केले त्यांनी. व्हॉट, अरे बापरे, काय हे अचंबा त्याने केला. आणि हे येशूच्या सहवासात होते. आणि फार महत्वाची गोष्ट याची, हे का आश्चर्य वाटत होतं, का हे चांगलं बोलत होते, त्याचे शब्द एवढे उत्कृष्ट आणि मनाला अगदी आनंद देणारे का होते, कारण ते येशूच्या सहवासात होते. येशूच्या सहवासात होते. आणि म्हणून तुमचा सहवास जो आहे, माय फ्रेंड्स, माय ब्रदर्स अँड सिस्टर, चर्च, ऐका, तुमचा सहवास जो आहे, तुमची सहभागिता जी आहे, ती कुठं असायला पाहिजे, कुठं असायला पाहिजे. विश्वासनांच्याबरोबर. अटेंड द चर्च एव्हरी संडे. प्रत्येक संडेला तुम्ही या, वचन ऐका, वर्शिप करा. लक्षात आहे, व्यर्थ जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्याचे आशीर्वाद तो दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मिस करतो. आम्ही चर्च मिस करणं किंवा देवाच्या सहभागितेमध्ये मिस करणं, याचा अर्थ आम्ही आशीर्वादाला मिस करतो. आतापर्यंत आम्ही खूप श्रीमंत झालो असतो. आतापर्यंत माझ्याकडे खूप काय काय असतं, का मिळालं नाही. आतापर्यंत बायबल हातात घेऊन अनेकांचं परिवर्तन करणारं जीवन माझं असतं. मी अजून ऐकतच आहे. संत पौल म्हणतो की तुम्ही ऐकणारे असू नका. तुम्ही आतापर्यंत शिक्षक झाले पाहिजे होता. तुम्ही आतापर्यंत काय झाले पाहिजे होता, एवढं ऐकलेलं आहे, तुम्ही टीचर झाला पाहिजे होता. तुम्ही बोलणारे झाले पाहिजे. बायबल हातात घेऊन वचनाचा प्रसार करणारे झाले पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती चर्चला येणारा जो आहे, नुसतं ऐकत बसून ठाम बसून त्यांनी घरी असंच परत जावे अशा हेतूने चर्च नाही आहे. ते चर्चच नाही आहे. चर्चमध्ये येऊन देवाच्या वचनाचा अभ्यास, देवाच्या वचनाचं मनन, देवाच्या वचनाचं कार्य, देवाच्या वचनाचा प्रकाश, देवाच्या वचनाचं ज्ञान मिळाल्यानंतर ते वचन आम्ही अनेकांना सांगण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. आमेन, 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 आमेन. सज्ज झालं पाहिजे. पण होत नाही. पण 2025 आम्हाला हे इशारा देत आहे. 2025 आम्हाला वॉर्निंग देत आहे. तुमचं जीवन आशीर्वादित जीवन आहे. तुम्ही आशीर्वादित असलं पाहिजे. तुम्ही बोलणारे असलं पाहिजे. वचन सांगणारे असलं पाहिजे. वचन तुमच्यातून दिसलं पाहिजे. ख्रिस्त येशू नुसतं म्हणून उपयोग नाही. येशूला नुसतं प्रभू म्हणून उपयोग नाही. तर तो ख्रिस्त येशू जो प्रभू आहे, त्याचं प्रभुत्वामध्ये आम्ही असलं पाहिजे. आणि तो येशू आम्ही प्रगट केला पाहिजे. रिव्हील जीसस. आवर लाईफ, आमचा पर्पज, आमच्या जीवनाचा पर्पज जो आहे, रिव्हील जीसस क्राइस्ट, येशूला प्रगट केलं पाहिजे. आमेन, आमेन. त्यासाठी रिव्हील वर्ड, त्यासाठी प्रगट झालेलं हे वचन आम्हाला मिळालेलं आहे. अनेक लोक बायबल वाचतात, पण ते नुसतं वाचतात लोगो. रिव्हील वर्ड फार महत्वाचं आहे. प्रगट झालेलं वचन वाचताना त्या वचनाचा अर्थ आम्हाला समजतो, त्या वचनाचं कार्य आम्हाला होतं. त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये उकळ्या येतात. कधी मी दुसऱ्याला सांगू, कधी माझ्या मैत्रिणीला सांगू, कधी मला संधी मिळेल, मला तर वाटतं कधी रविवार येईल, मला कधी प्रीचिंग करता येईल, अजून कुठे मी दुसरीकडे जावं, असं मला वाटतं. चांगल्या गोष्टी, देवाच्या उलघडा असणाऱ्या गोष्टी, रिव्हिलेशन आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही गप्प राहू नये. तर देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. नवीन वर्ष त्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आता थोडक्यामध्ये एकच, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये, आता एका मी बोलत नाही, नुसतं बोलतो, प्रत्येक युगामध्ये देवानं काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, याकोबाचा काळ होता. याकोब म्हणजे इस्रायल, त्याचा जो काळ होता, त्याला काय दिलं? लॅडर म्हणजे शिडी दिली. शिडी. तो असं पळून जात होता. कुणाला? येशवाला घेऊन पळून जाताना तो एका बाळावरती तो एक झोपला. थकून पाय दुखले म्हणून झोपला. आणि त्याने उशाला काय घेतला? दगड घेतला. आणि झोपला गाडगुडू. आणि काय त्याला काय पडलं? स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? तर स्वर्गामध्ये शिडी आहे लावलेली आहे, तिथून
जिथं झोपलाय तिथून स्वर्गात शिडी लावलेली आहे आणि देवदूत शिडीवरून उत्तर ये जा करत आहे. दृष्टांत आहे तो. याकोबाला ती शिडी दिली, दृष्टांत देऊन. लॅडर, शिडी. तुम्हाला योसेफ पता, योसेफ त्यांनी 11 भावांनी त्याला विकलं. योसेफ, त्याला काय दिलं देवाने त्याच्या काळामध्ये? त्याला राज्य वस्त्र दिली, किंग वस्त्र, म्हणजे राजाची वस्त्र दिली. राजा केलं त्याला देवाने. ओके, फास्ट घेतो मी तुम्हाला. मोजसला देवाने काय दिलं? मोजसला काय दिलं? रॉड, काठी दिली मोजसला. दिले ना, बरोबर? काठी घेऊन जा, काठी उगा, इथं वार, इथं कर, काठी. लक्षात घ्या, देव कसा उपयोग करतो प्रत्येक युगामध्ये, प्रत्येकाचा उपयोग. कुणाला तसं सोडत नाही. योशुवाला काय दिलं तुम्हाला आठवतं? योशुवाला काय सांगितलं? 7 फेऱ्या मार, येरीभोवती किती मार, आणि काय सांगितलं त्याला? काय सांगितलं? ओरडायला सांगितलं. शाउट, ओरड, देवाची स्तुती कर, देवाला धन्यवाद दे. शाउट टू द लॉर्ड. म्हणजे योशुवाला काय दिलं? शाउट, चिल्लाना. उगाच चिल्लाना उपयोग नाही, ओरडून उपयोग नाही. येशूच्या गौरवासाठी ओरडणं. हालेलुया, हालेलुया, हुल्लड होएगा. गाणं खूप सुंदर आहे ते. ओके, तर हालेलुया, चिल्लाना. गिदोनाला काय दिलं? गिदोन, आता सांगा मला, गिदोनाला काय दिलं? गिदोन को क्या मिला? परमेश्वरने गिदोनाला काय दिलं? सोड दिलं, म्हणजे तलवार दिली. लय अशक्त होता, ते तलवारीचं ओझं सुद्धा गिदोनाला उचलत नव्हतं. पण गिदोनाला तलवार उचल, बलवान म्हटलेलं आहे, बलवान पुरुषा. गिदोनाला काय दिलं? तलवार दिली. डेव्हिडला काय दिलं? डेव्हिड दाविदाला काय दिलं? एक गोटा दिला, स्टोन. कोणाला मारण्यासाठी? लक्षात घ्या, देवाचं गौरव कसं देवाने प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक कॅरेक्टर्स मध्ये केलेलं आहे. ओके, शेवटी अलीशा किंवा एलिया याला काय दिलं? देवाने एलियाला काय दिलं होतं? एलियाला काय दिलं होतं? तर झगा दिला होता. मॅन्टल इंग्लिशमध्ये झगा दिला होता. झगा आहे ना. ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये उचलला गेला त्यावेळेस त्याने तो झगा खाली टाकला आणि तो कुणी उचलला? अलीशाने उचलला. एलियाने झगा काढला. म्हणून एलियाला देवाने काय दिलं? काय तो अभिषेक काय कुठे दिला होता? पॉवर कुठे दिली होती? कशामध्ये दिली होती? त्याच्या वस्त्रामध्ये, त्याच्या झगामध्ये दिली होती. आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला विचारतो, तसं आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी? प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये देवानं अशा गोष्टी, महान गोष्टी केल्या. या नवीन वर्षामध्ये तुम्ही ऐकतात, प्रत्येक युगामध्ये, या वर्षात सुद्धा आम्ही हे समजत आहोत की देवाने आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला सगळ्या युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये प्रत्येकाला काय काय दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? तुम्हाला काय दिलेलं आहे? आपल्याला काय दिले आहे? व्हॉट ही गिव्हज अस. येस, मला जोरामध्ये काय मिळालेलं आपल्याला? काय दिलेलं आहे? देवाने आपल्याला काय दिलेलं आहे? तर येशू दिलेला आहे. आमेन. येशू दिलेला आहे. तर येशूला बाजूला ठेवायचं का? लिव्हिंग लाईफ विथ जीसस. येशूच्या बरोबर नव्हे, ते येशू आपल्यामध्ये, जीसस ड्वेल इन अस. येशू आमच्यामध्ये राहायला पाहिजे. आमेन म्हणा, आमेन. आणि म्हणून येशू ही आमची लॅडर आहे. येशू ही आमची शिडी आहे. ओके, म्हणा प्रेज द लॉर्ड. ओनली नेम ऑफ जीसस. फक्त येशूच्या नावामध्ये. आम्हाला येशू नाव दिलेलं आहे. येशूच्या नावात जे काही तुम्ही या नवीन वर्षामध्ये मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. खूप शुभेच्छा. खूप नवीन वर्षामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त हो. खूप देवाच्या वचनामध्ये रममान होणारं जीवन, धन्य जीवन आहे, आशीर्वादित जीवन आहे, हे तुम्हाला खात्रीने सांगतो. जिथं कोणी तुम्ही आहात या नवीन वर्षामध्ये तुमचं संरक्षण हो. तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा नवीन वर्षामध्ये. आणि वचनामध्ये कायम संलग्न राहा. मंडळीमध्ये संलग्न राहा. मंडळीपासून दूर राहू नका. कॉन्टॅक्टमध्ये असू द्या. दिवस वाईट आहे, शैतान टपलेला आहे आणि येशू महान आहे. तो आमच्यामध्ये आहे, आम्हाला दिलेला आहे. आणि मग ती पावर आहे, ते सामर्थ्य आहे येशूमध्ये आहे. आणि येशूला कधीच तुम्ही सोडायचं नाही. येशूला सोडलं तर संपला. म्हणून येशूला सोडू नका.
आता 2025 मध्ये खरंच प्रत्ययास येणार आहे, खरं अगदी प्रत्ययास येणार आहे. असं येशूला सोडणारा माणूस जिवंत राहतो का नाही माहिती नाही मला. दिवस कमी आहेत आता. येशूला सोडणारा माणूस जिवंत या जगामध्ये राहणार नाही. येशू हा जीवनदाता आहे. येशू हे जीवन आहे. जो येशूला स्वीकारतो म्हणजे जीवन स्वीकारतो त्याच्याच ठाई जीवन असणार आहे. म्हणा आमेन, आमेन. बरं, या प्रार्थना करूया आणि प्रभू